Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 19th video of this series. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सेल्फ अटेन्शन म्हणजे स्वतःचा अर्थ स्वतः शोधणे. एकाच वाक्यातील शब्द एकमेकांशी संवाद साधतात आणि आपला संदर्भ ठरवतात आणि अर्थ ठरवतात. आणि मल्टी हेड अटेन्शन म्हणजे एकाच वाक्याकडे वेगवेगळ्या नजरेतून पाहणे किंवा वाक्याचे मल्टिपल इंटरप्रिटेशन्स समजून घेणे. आणि शेवटी आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की जर मशीनने सगळे शब्द एकाच वेळी वाचले तर त्याला वाक्याचा क्रम किंवा शब्दांचा सिक्वेन्स कसा समजणार. तर ते शब्द किंवा टोकन्स आपण मॉडेलला एकाच वेळी कसे दाखवणार किंवा देणार. माय नेम इज सचिन आणि सचिन इज नेम माय या दोन्ही वाक्यांमध्ये शब्द तेच आहेत पण अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. मशीनला हा फरक कसा समजणार. तर त्याचं उत्तर आहे बाय युझिंग पॅरलल प्रोसेसिंग अँड पोझिशनल एन्कोडिंग. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया. कल्पना करा तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात एखाद्या कामासाठी गेला आहात. तिथे एकच खिडकी म्हणजे विंडो आहे आणि रांग खूप मोठी आहे. प्रत्येकाला एक एक करून आत जावं लागतं आहे. पुढचा माणूस बाहेर पडल्याशिवाय त्याच्या मागचा माणूस आत जाऊ शकत नाही. हीच गोष्ट RNN, LSTM आणि GRU यासारख्या जुन्या मॉडेल्सची होती. ते एका वेळी फक्त एकच शब्द किंवा टोकन वाचू शकत होते किंवा प्रोसेस करू शकत होते. जसं एकामागून एक सिरियल बेसिसवर. एक शब्द संपल्यावरच दुसरा शब्द आत जायचा. यामुळे ट्रेनिंग खूप हळू व्हायचं आणि जसं वाक्य मोठं होईल तसा वेळ आणखी जास्त लागायचा. आता पॅरलल प्रोसेसिंग आलं आहे आणि त्यानं ही रांगच मोडून टाकली आहे. आता असं समजा की त्या सरकारी कार्यालयात एकाच वेळी बऱ्याच विंडो ओपन झाल्या आहेत. आता खूप माणसं एकाच वेळी आत जाऊ शकतात आणि त्यातला वेळ कित्येक पटीने कमी झाला. पॅरलल प्रोसेसिंग हेच करतं. वाक्यातील सगळे शब्द एकाच वेळी पॅरलली प्रोसेस होतात. यामुळे ट्रेनिंग खूप फास्ट होतं. पण आता पुढचा प्रश्न, जर सगळे शब्द एकाच वेळी गेले तर मशीनला त्याचा क्रम सिक्वेन्स कसा कळणार. तर हे समजण्यासाठी आपण एक दुसरं एक्झाम्पल पाहू. समजा तुम्ही एका सिनेमा हॉल थिएटरमध्ये मूव्ही पाहण्यासाठी गेला आहात. त्यामध्ये 500 सीट्स आहेत, चेअर्स आहेत. पण इमॅजिन करा तिकीटवर सीट नंबरच नाही आहे. जर लोक एक एक करून आले तर एक एक शीटवर जाऊन बसतील. पण ही प्रोसेस खूप स्लो असेल. अर्धा मूव्ही यातच संपून जाईल. आता इमॅजिन करा सगळे लोक एकाच वेळी हॉलमध्ये आले. कोण कुठे बसणार. पूर्ण गोंधळ, किओस, पॅनिक सिच्युएशन. कारण कोणाचीही पोझिशन किंवा चेअर फिक्स नाही. आता इमॅजिन करा प्रत्येक तिकीटवर शीट नंबर दिला आहे. आता काय होईल. प्रत्येकजण आपापल्या शीटवर जाऊन बसेल. नो कन्फ्युजन, नो किओस, फास्ट प्रोसेस. समजा तुम्ही आधीच बसला आहात आणि तुमचा मित्र लेट आला आहे. तो तुम्हाला कसं शोधेल. तर सीट नंबरवरून तो तुमच्यापाशी येऊन डायरेक्ट बसेल किंवा येऊ शकेल. एक्झॅक्टली हाच कन्सेप्ट आहे पोझिशनल एन्कोडिंगचा. पॅरलल प्रोसेसिंगमुळे वर्ड्स पॅरलली येतात. प्रत्येक वर्डला एक पोझिशन दिली जाते. म्हणजेच पोझिशनल एन्कोडिंगमुळे डिकोडरला कळतं कोणता वर्ड कुठे आहे. तर थोडक्यात पोझिशनल एन्कोडिंग म्हणजे प्रत्येक टोकनला त्याच्या पोझिशनची माहिती देणे. मित्रांनो, आतापर्यंत आपण ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचे सगळे कंपोनंट्स वेगवेगळे पाहिले. ते म्हणजे अटेन्शन मेकॅनिझम जो शब्दांना संदर्भ देतो. सेल्फ अटेन्शन जो स्वतःचा अर्थ स्वतः शोधतो. मल्टी हेड अटेन्शन जो शब्दांना
अनेक दृष्टिकोनातून एकाच वेळी पाहतो. पॅरलल प्रोसेसिंग, जो सगळे शब्द एकाच वेळी प्रोसेस करू शकतो. आणि पोझिशनल एन्कोडिंग, जो शब्दांना किंवा टोकन्सना त्याचा क्रम सांगतो. आता हे सर्व कंपोनंट्स एकत्र ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरमध्ये कसं काम करतात ते आपण पाहणार आहोत. स्क्रीनवर हा जो डायग्राम तुम्ही पाहताय हा आहे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर, आणि हेच आहे ChatGPTचं सुपर ब्रेन. यात डाव्या बाजूला आहे एन्कोडर आणि उजव्या बाजूला आहे डिकोडर. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचे 2 भाग आहेत, एन्कोडर आणि डिकोडर. हे एखाद्या टीमसारखं काम करतात. एन्कोडरचं काम आहे माहिती समजून घेणं आणि डिकोडरचं काम आहे नवीन माहिती किंवा आउटपुट तयार करणं. पण यात जुन्या एन्कोडर डिकोडरसारखी बॉटलनेक नाही आहे. इथे दोन्हीकडे अटेन्शन मेकॅनिझम काम करतं. ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण पूर्ण वाक्य एकाच वेळी मॉडेलला देतो. मशीनला शब्दांचा क्रम करण्यासाठी आपण पोझिशनल एन्कोडिंग वापरतो. त्यामुळे मशीनला समजतं की कोणता शब्द कोणत्या क्रमांकावर आहे, जरी ते एकाच वेळी प्रोसेस होत असतील तरीही. एन्कोडरमध्ये 2 मुख्य लेयर्स असतात. पहिली लेयर मल्टी हेड सेल्फ अटेन्शन. ही लेयर वाक्यातील शब्दांची एकमेकांशी असलेले नातेसंबंध वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. आणि दुसरी फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क. ही लेयर माहिती प्रोसेस करून पुढे पाठवते. असे अनेक एन्कोडरचे लेयर्स एकावर एक रचलेले असतात, स्टॅक असतात. यामुळे मॉडेलला भाषेतील अतिशय गुंतागुंतीचे अर्थसुद्धा समजायला मदत होते. एन्कोडर म्हणजे जणू काही एक अतिशय हुशार रीडर आहे. एन्कोडरने पूर्ण इनपुट सिक्वेन्स वाचला आणि समजला आणि मग काम सुरू होतं डिकोडरचं. डिकोडरचं काम आहे वर्ड बाय वर्ड आउटपुट जनरेट करणे, आणि हे करताना डिकोडर एन्कोडरने दिलेल्या कॉन्टेक्स्टकडे पाहतो. तो इनपुट सिक्वेन्समधील कोणत्याही टाईम स्टेपच्या कॉन्टेक्स्ट वेक्टरकडे पाहू शकतो. हे करताना एक इम्पॉर्टंट रूल डिकोडर फॉलो करतो. तो म्हणजे डिकोडर मास्क सेल्फ अटेन्शन वापरतो. म्हणजे काय तर डिकोडर लिहिताना पुढचे शब्द पाहत नाही. तो फक्त आधी लिहिलेल्या शब्दांवरून पुढचा शब्द काय असेल याचा अंदाज लावतो. समजा हा रूल नसता तर डिकोडरला फ्युचर वर्ड्स दिसले असते आणि तो चीटिंग करू शकला असता. म्हणजे आउटपुट आधीच माहिती असेल तर लर्निंग किंवा ट्रेनिंग होणारच नाही. म्हणूनच मास्किंग करून फीचर वर्ड्स हाईड केले जातात. यालाच आपण मास्क सेल्फ अटेन्शन असं म्हणतो. डिकोडरमध्ये 3 मेन भाग असतात. पहिला मास्क सेल्फ अटेन्शन, दुसरा एन्कोडर डिकोडर अटेन्शन आणि तिसरा फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क. त्यातला पहिला पार्ट आपण आत्ताच पाहिला. दुसरा पार्ट आहे एन्कोडर डिकोडर अटेन्शन. इथे डिकोडर एन्कोडरने दिलेल्या कॉन्टेक्स्टकडे बघतो, इनपुट सेंटेन्समधील इम्पॉर्टंट पार्ट्सवर फोकस करतो आणि आउटपुटला कॉन्टेक्स्ट अवेअर बनवतो. त्यानंतर येतो तिसरा पार्ट, फीड फॉरवर्ड नेटवर्क. हा एक छोटा न्यूरल नेटवर्क आहे. अटेन्शनमधून आलेली माहिती प्रोसेस करतं. फीड फॉरवर्ड नेटवर्क शेवटी सॉफ्टमॅक्स फंक्शन वापरून सर्वात जास्त शक्यता असलेला शब्द आउटपुट म्हणून जनरेट करतो आणि रॉ अंडरस्टँडिंगपासून रिफाईन अंडरस्टँडिंग तयार करतो व मॉडेलला बेटर डिसिजन घ्यायला मदत करतो. अशा पद्धतीने डिकोडरची ही प्रोसेस रिपीट होत राहते जोपर्यंत पूर्ण सेंटेन्स तयार होत नाही तोपर्यंत. मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर हे आजवरचं सर्वात पॉवरफुल आर्किटेक्चर आहे, यात शंकाच नाही. पण प्रत्येक भारी गोष्टीमध्ये काहीतरी मर्यादा, लिमिटेशन्स असतात.
ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीतही काही अशा मर्यादा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड डेटा. ट्रान्सफॉर्मरला ट्रेन करण्यासाठी आपल्याला खूप सारा डेटा लागतो. दुसरं म्हणजे कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी. ट्रान्सफॉर्मरला ट्रेन करण्यासाठी आपल्याकडे महागड्या GPUज आणि TPUची गरज लागते. हे सर्व काम पाहणारे एक्सपर्ट लोक प्रचंड लागतात. प्रचंड वीज आणि लाखो डॉलरचा खर्च. यामुळे ट्रान्सफॉर्मर ट्रेन करणं हे छोट्या स्टार्टअप कंपनीचं किंवा तुमच्या माझ्यासारख्याचं काम नाही. फक्त गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओपन AI किंवा यासारख्या मोठमोठ्या कंपनीज हे काम करू शकतात. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक नवीन प्रॉब्लेमसाठी आपल्याला पुन्हा स्क्रॅचपासून, शून्यापासून ट्रान्सफॉर्मर ट्रेन करावा लागतो. मग असा प्रश्न तयार झाला की AIची ही ताकद फक्त श्रीमंत कंपन्यांपुरतीच मर्यादित राहील का? एका सामान्य इंजिनियरला किंवा विद्यार्थ्याला स्वतःचं मॉडेल बनवायचं असेल तर त्यानं काय करायचं? इथेच पुन्हा रिव्हॉल्युशन घडलं. तुम्हाला आठवतं आहे आपण CNNमध्ये इमेजनेट डेटावरून ट्रान्सफर लर्निंगबद्दल बोललो होतो, जिथे एकदा शिकलेलं ज्ञान दुसऱ्या कामासाठी वापरलं जाऊ शकतं. नेमकं तेच नॅचरल लँग्वेजमध्ये घडवून आणलं एका ऐतिहासिक रिसर्च पेपरने, ज्याचं नाव आहे युनिव्हर्सल लँग्वेज मॉडेल फाईन ट्युनिंग फॉर टेक्स्ट क्लासिफिकेशन. याला शॉर्टमध्ये ULM-FIT असं म्हणतात. तर या पेपरने जगाला सांगितलं की प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करण्याची गरज नाही. आधी मिळवलेलं ज्ञान, नॉलेज आपण ट्रान्सफर करू शकतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने NLPमधील ट्रान्सफर लर्निंगचा सुवर्णकाळ सुरू झाला. पण हे ULM-FIT नक्की काय आहे? या एका पेपरने सामान्य माणसाला स्वतःचं ChatGPT सारखं मॉडेल बनवणं कसं शक्य झालं हे आपण पाहणार आहोत आपल्या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉन्सपासून ते ChatGPTपर्यंतचा प्रवासात ट्रान्सफॉर्मरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा. या सिरीजमधील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.